सद्गुरू शंकर महाराज यांच्या सेवेत येणाऱ्या प्रत्येकाला वेगळ्याच विचारांची उंची प्राप्त होते. अध्यात्माकडे दुर्लक्ष करणारा तरुण वर्ग आज महाराजांच्या प्रेमात रमला आहे. सेवा, भक्ती आणि त्याग ही शिकवण तरुणांनी स्वीकारली असून त्यांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय धर्मगुरू अशोक महाराज जाधव यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथे सद्गुरू शंकर महाराज उद्भव पीठात 3 दिवसीय चरित्र संगीत कथा संपन्न झाली. या कार्यक्रमात अशोक महाराज जाधव यांनी शंकर महाराजांच्या जीवनकार्याचे विविध पैलू, त्यांचे चमत्कार, समाजात केलेले समतेचे कार्य आणि भक्तांवरील कृपा छाया यांचं चित्रण प्रभावीपणे उलगडून दाखवलं. अध्यात्माची परंपरा ही आपल्या राज्याचा आत्मा आहे. संत परंपरेतील शंकर महाराजांचे कार्य हे केवळ भक्तिभावापुरते मर्यादित नसून समाज प्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे एक प्रभावी साधन ठरले आहे. महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जातीभेदाच्या भिंती पाडत समतेचा संदेश दिला. त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येक तरुणाला आजही हेच शिकवले जाते. धर्म म्हणजेच अंधश्रद्धा नव्हे तर विचारांची जागृती आहे. महाराजांनी भक्तांना केवळ चमत्कारांनी नव्हे तर विचारानेच जोडले. त्यांच्या शिकवणुकीमुळे अनेकांनी व्यसनमुक्त, सेवाभावी आणि चारित्र्य संपन्न जीवनाची दिशा स्वीकारली आहे, असं त्यांनी म्हटलं. कार्यासाठी महाराज गेले, साक्षात तो महादेव सुडबुटासह. पण महाराजांना कोण ओळखणार? महाराजांना बघितलं तर आपल्यासारखे आजही ओळखत नाही. त्यावेळेस तर कोण ओळखणार? महाराज कधी सुडबुटात, कधी राजेशाही वेशात, कधी दिगंबर अवस्थेत. ऐसा माझा शंकर राहिला राज धुरंधर, ऐसाच वावली आम्हा अवधूत स्वरूप. अवधूत कधीही त्या गोष्टीचा अंत लागत नाही, असाच अवधूत. फक्त आपल्या आत्मस्वरूपात विलीन आहे. म्हणून महाराज मुझे वही जानता है जो खुद को समजता है. मला ज्याला ओळखायचं असेल तो स्वतःतला स्व तू जाणून घे, तू कोण आहे. ज्यावेळेस तू कोण आहे हे तुला कळेल, त्या दिवशी शंकराचं अस्तित्व तुला कळेल. त्यानंतर महाराजांना परत मंदिरामध्ये नेऊन व्यवस्थित त्यांची पूजा अर्चा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून काशी क्षेत्री महाराज गेले. काशी क्षेत्री फिरत असताना असं पंडितांना गर्व झाला की आम्हाला, म्हणजे आमच्या ठाई सगळे वेद आहेत, बाकी कोण वेद म्हणू शकत नाही. गर्व झाला पंडितांना की आमच्याशिवाय वेद कोण म्हणू शकत नाही. आणि हे हे म्हातारे म्हणले, हे आम्हाला काय, आम्हाला वेद शिकवणार आहे म्हटले. बरं का महाराजांच्या बाह्यवर्णावर जो गेला तो शंकर महाराजांना मुकला बनला. महाराजांचं बाह्यवर्णन असं होतं की त्यांना सर्वसाधारण व्यक्तिमत्व त्यांना ओळखू शकत नाही. आज आपलं भाग्य आहे की आपण आज शंकर महाराजांच्या दरबारामध्ये त्यांची कथा कीर्तन आणि गुणकीर्तन करत आहोत. हे गुणकीर्तन करत असताना माझं पुण्य फळ आले, माझं देवाचे दार भेटले, ऐसे सद्गुरू मज लाभले तया शंकरा. शंकराच्या दारात आज आपण उभा असताना, भगवंताच्या ठाई चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व असताना, त्या भगवंताच्या गुणलीला, भगवंताच्या गुणलीला वर्णन करत असताना आपला कान, आपला आत्मा, आपलं शरीर, आपला देह एक वेगळ्या प्रकारच्या चैतन्यमय वातावरणामध्ये पुण्यवान होत असतो. हे आपल्याला जरी कळत नसलं तर ही पूर्व पुण्य हे असते. म्हणूनच हे लाभ होतो. कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेकडो भक्तांनी सहभाग घेतला. सत्संग, भजन, कथा आणि ओव्यांच्या माध्यमातून शंकर महाराजांच्या कार्याचे सामर्थ्य भक्तांपुढे आले. महाराजांच्या मार्गदर्शनानं युवकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी अशा चरित्र कथांचे आयोजन सातत्यानं होत राहील, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.